बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। आजपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे आणि हे अधिवेशन 14 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला। सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात पैसे घालण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचं म्हणत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला। विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं। विरोधकांना राज्य दिवाळखोरीत दाखवण्याची घाई झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। विरोधकांच्या पत्रावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सही नसल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती वाटत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय, तर पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षाचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय, तर आताचा विरोधी पक्ष दिशाहीन असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। संख्या कमवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा असं म्हणत विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी न भांडता जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन देखील त्यांनी विरोधकांना केलंय। आमच्या सरकारच्या दुसऱ्या इनिंगचं दुसरं अधिवेशन असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय, तर या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हटलंय। विरोधी पक्षाचे नेते पाऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे, तर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचंही ते म्हटलंय। तुमच्या काळात उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य होतं का असा सवाल करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते। अजित पवार पुण्यात असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। दरम्यान अजित पवार पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। विरोधी पक्षनेतेपद आणि अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। नागपूरमध्ये रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नसल्यानं रवी भवन इथे कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याला दिला जायचा, मात्र यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कुणालाही दिलेला नाही। अहिल्यानगरमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय। श्रीगोंदा मतदारसंघातील तब्बल 4000 नावं नव्यानं अहिल्यानगर शहराच्या मतदार यादीत दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। भिवंडीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ताकद वाढली आहे। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक असल्याचं मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सरकारवर टीका केली आहे। केवळ सत्ताधारीच नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात असं त्यांनी स्पष्ट केलं। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नांदेडमध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र युती करायची अशोक चव्हाण यांची इच्छा नव्हती, त्यामुळे युती झाली नाही असं शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर म्हटलेत। त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमची सर्व प्रभागात लढण्याची तयारी असल्याचे संकेत देखील कल्याणकरांनी दिले। ज्या चिखलात शेतकऱ्यांच्या पीक वाहून गेलं त्याच चिखलात स्थानिक नेत्यांना टाकून हाणलं पाहिजे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे। शेतकऱ्याच्या नुकसानाची व्यवस्थितपणे पंचनामे करून घेणं हे स्थानिक नेत्याची जबाबदारी असते, मात्र नेत्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नाही असा आरोपही त्यांनी केला। टिटवाळा मांडा परिसरात मनसेला मोठं खिंडार पडलंय। मनसेच्या नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला। रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या मेळाव्यासाठी आले होते। यापुढे निवडणूक नको, जाहीर लिलाव काढून महापौर अध्यक्ष नगरसेवकपदी नियुक्ती करा अशी मागणी शिवसेना शिंदे पक्ष पदाधिकाऱ्यांनी केली आहे। निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली।
कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते। पनवेलमधील खांदा कॉलनीमध्ये सकल मराठा समाज मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हजेरी लावली। यावेळी मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांचा मनोज जरांगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला मिळालेल्या 58,000 दुबार मतदार याद्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये प्रत्यक्षात केवळ 14,000 नावच एकसारखी असल्याचं समोर आलंय। त्यापैकी 7,000 मतदारांचंच मतदान कुठे होणार हे निश्चित करण्याचा प्रश्न उरला असून आता प्रशासनाकडून संबंधित मतदारांच्या घरी जाऊन लेखी संमती। मुंबई महापालिकेकडून भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईतील 17 विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात 15% कपात लागू करण्यात येणार आहे। मुंबईतल्या अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 या मार्गिकांवर तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो सेवा तब्बल 2 तासांहून काल अधिक कालावधीसाठी विस्कळीत झाली। संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। मुंबई पुणे महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून आतापर्यंत 36 लाख चलान कापण्यात आले असून त्यांच्यावर 600 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। आरटीओ इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची 32 ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू आहेत। त्यापैकी 14 केंद्र मुंबईत आहेत, तर उर्वरित ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल इथे आहेत। मुंबईत बोरिवली आणि वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी नोव्हेंबरमध्ये 150 पेक्षा अधिक बाईकची तपासणी केली। त्यापैकी 67 बाईक टॅक्सी चालक बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करताना आढळले। त्यांच्यावर कारवाई करून त्यांना 95,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। ऐन पर्यटन हंगामात छत्रपती संभाजीनगर शहराची बंगळुरू आणि मुंबईची महत्त्वपूर्ण विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनानं घेतलेला आहे। या निर्णयामुळे पर्यटन व्यावसायिकांसह इतर क्षेत्रांमध्ये संतापाची लाट आहे। छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वॉर्डातील इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप सुरुवात केलेली आहे। पहिल्याच दिवशी तब्बल 5 तासांमध्ये 570 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी फॉर्म घेतले होते। अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांचं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पूर्वीच्या शासन निर्णयानुसार 3 हेक्टरपर्यंतच्या पिकांची नुकसान भरपाई द्या अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। याचिकेच्या अनुषंगानं न्यायालयानं शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं रस्ते विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करण्याची मोहीम सुरू केलेली आहे। त्यासाठी रस्त्याच्या आड येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात येत आहेत। मनपानं सुमारे 5,000 मालमत्ता पाडल्या। त्यापैकी काही सरकारी जागांवर अतिक्रमणं होती, तर काही मालमत्ता अधिकृत होत्या। भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ झपाट्यानं वाढलाय। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तब्बल 13,34,244 तक्रारी ग्राहकांनी बँकांबाबत आरबीआयकडे केलेल्या आहेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत ही 13.55% वाढ आहे। मुख्यतः कर्ज व्यवहार आणि क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी या सर्वाधिक असल्याचं आरबीआयच्या अहवालातून समोर आलं। राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन केलं। त्या शिक्षकांना 1 दिवसाचा पगार मिळणार नाही। आंदोलनामुळे प्राथमिकच्या 21,477 तर माध्यमिकच्या 2,539 शाळा बंद राहिल्या होत्या। आंदोलनामध्ये दोन्ही शिक्षण विभागाकडील 35,000वर शिक्षक विनापरवाना सहभागी झाले होते। राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत आहे आणि अवघ्या 2 दिवसात सीड क्वालिटी सोयाबीनचे दर 1,000नं वाढले, तर मिल क्वालिटीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते। महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा इशारा देण्यात आला आहे। हवामान खात्यानं विदर्भातील 3 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। राज्यभर तापमानात चढ उतार सुरूच आहे, मात्र विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून मनमाड, येवला, मालेगाव भागात पुन्हा थंडीची लाट आली आहे। निफाडचा पारा 6.4 अंशांवर घसरलाय। अशातच हुडहुडीत वाढ होत असल्यानं लोक शेकोट्या पेटवू लागले। धनंजय मुंडेंनी घातपाताचा कट रचल्याबाबत तिघांनी कबुली दिली, मात्र अजून अटक का करण्यात आली नाही असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय। चौकशी न झाल्यास परिणाम गंभीर असतील असा इशारा देखील त्यांनी दिला।
मावळमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा इथे भेट घेतली। धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा जरांगे पाटील यांच्या समोर मांडली। जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात टेंडरमध्ये तब्बल 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय। चुकीच्या पद्धतीनं एस्टिमेट तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू याला अखेर अटक करण्यात आली आहे। तारूला दुपारी पुण्याच्या पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। कर्जतमधील जीवन शिक्षण मंदिर शाळेची दुरवस्था झाली आहे। राम गणेश गडकरी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काही महिने या शाळेमध्ये शिकल्याची नोंद आहे, तर अनेक मोठे लोक या शाळेमध्ये शिकलेले असताना देखील शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी देऊन देखील दुर्लक्ष केलं जात असल्यानं संताप व्यक्त केला जातो। सारंगखेडाच्या घोडे बाजारात दाखल होणारे कोट्यवधींचे घोडे सध्या सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। त्यातच 1,71,00,000 किमतीचा व्हाईट कोबरा नामक घोडा आपल्या किमतीमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे। पंजाबच्या श्री जगतार सिंग यांच्या मालकीचा हा घोडा पंजाबमधल्या 12 अश्व स्पर्धेचा विजयी ठरला। महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीनं संमत करावा या मागणीला दापोलीमध्ये वातावरण चांगलंच तापलंय। हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली केळसकर नाका इथे धरणे आंदोलन करण्यात आलं। सविस्तर बातमी पाहूयात। एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा होती। अखेर या अबोल्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी शिंदे आणि फडणवीस एकत्र असताना एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। पाहूयात। आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो, नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया आपण। हास्य आताच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर पोलीस हवालदाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। पालघरच्या कासा पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय। एमडी ड्रग्ज विक्री करत जात असलेल्या दोघांना अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 69 ग्रॅम ड्रग्ज दुचाकी असा एकूण 7.41 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्या विरोधात कोर्टात मानहानी दावा दाखल केलेला आहे। या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी होणार आहे। सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या मार्फत अंजली दमानिया यांच्या विरोधात अनेक वक्तव्य केली आहेत। त्याविरोधात अंजली दमानिया यांनी मानहानीचा दावा केलाय। दौंड पोलीस दलातील नाईक हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे। वरिष्ठांच्या छळामुळे ते बेपत्ता झाले असून त्यांच्या पत्नीनं आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। त्यांनी तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली असून या पत्रातून अनेक गंभीर आरोप समोर आलेत।